पण उत्तरायण लागलं तरी प्राण सोडला नाही का? तरी मला सांगितलं मी येणार आहे. कोणी? कृष्ण वंदे जगद्गुरु. आणि जेव्हा गोपाल कृष्ण आले तेव्हा उत्तरायणामध्ये आमच्या भीष्माचार्यांनी प्राण सोडले. जसे आमचे अण्णामय त्याच पद्धतीचे होते. 4 दिवसानंतर महाराज आले. त्यांचा निरोप घेऊन गेला होता. महाराजांना सांगितलं महाराज अण्णामाईची तब्येत फार खराब आहे. 4 दिवसापासून रोज सकाळ संध्याकाळ माणूस पाठवतात. प्रल्हाद महाराज आले का? प्रल्हाद महाराज आले. वा, मी संध्या करतो. बैलगाडी झुंपा पडतो. हे होती कार होती महाराजांची. संध्यावंदन केलं महाराजांनी. जीप मध्ये बसले. रामाचं दर्शन घेतलं. रामाचं मंदिर अण्णामाईचं घर असं. दर्शन घेऊन लगेच गेलं. पण समजलं होतं अण्णाजी माई एवढाले हातपाय झाले, एवढं तोड झाले. क्षीण शरीर पहिल्यापासून क्षीण होत. महाराज आले म्हटल्यावर त्यांना उठून बसायला सांगितलं आपल्या पोरांना. त्यांचे दिगंबर माई सुद्धा विद्वान होते. त्यांनाही 5 मुलं होते. चांगले ऑफिसर्स होते. एक त्यांचा नातू चारुदत्त नावाचा आपल्या परभणीचा पंजाबराव कृषी विद्यापीठाचा डीन होता बरं का. महाराज आल्याबरोबर महाराजांची खुर्ची जवळ घेतली आणि डोळे म्हणून हळून डोळ्यातून अश्रू धारा गेल्या. महाराज याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी होता अट्टहास. शेवटचा दिवस, शेवटचा दिवस गोड भावा, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला अट्टहास. दोन गोष्टी ऐका. सांगा, सांगायचं नाही. तुमचे पाय इथे ठेवा. मी वापू शकत नाही. तुमचे पाय इथे ठेवा. मला म्हणलं काय अण्णाजी काय बोलता? तुम्ही अग्निनारायणाची सेवा केली. तुमच्या गुरुची पूर्ण कृपा तुमच्या पाठीशी आहे. वेदाची सेवा केली. माझ्यापेक्षा 4 वर्षाने वडील आहात. आमचे कुलगुरू आहात. आणि मी तुम्हाला आधीच बोललो माझ्या 2 गोष्टी ऐका. एक, पाय ठेवू द्या आणि मला पायावर बसून नमस्कार करू द्या. तसा माझा उद्धार झालाय का? तुम्ही कुलगुरूच्या नावानं पिंड प्रदान करतात तेव्हा आमच्या पूर्ण कुलाचा कुलम एकोत्तरम शतम 101 पिढ्याचा उद्धार होत असतो. पिंड प्रदान आहे. हा, लोकांना नावं ठेवली आमच्या श्राद्ध पक्षाला. नावं ठेवतात आणि मग गुरुजीने सांगितलं की मग नारायण नाग बळी करायचा. हा, आपल्या लोकांशी काय करायचं? आपल्याला शास्त्राकडे पाहायचं. महाराज माझ्या कुलाचा उद्धार झालेलाच आहे. पण मी जीवनात जे काही नको ते प्रसंग घडले तुमच्या पायावर डोकं ठेवलं आपोआप दरवाजा उघडणार. एवढं काम. अण्णाजीने पायवर गेले आणि प्रल्हाद महाराजांनी पायावर डोकं ठेवलं. बस. महाराजांनी रामनामी आणली त्यांच्या अंगावर टाकली. महाराज घरी गेले आणि अण्णाजीने श्वास सोडला. तो किती अधिकारी व्यक्ती असला पाहिजे. आणि अशा अधिकारी व्यक्तीला वैकुंठात पाठवण्याची ताकद ज्यांच्यात असले पाहिजे ते प्रल्हाद महाराज कोण असले पाहिजे? एक जगीत राहता गुरु, एक जगीत राहता
दया सिंधू कृपा सिंधू दया सिंधू कृपा सिंधू जननी जन्मदाता गुरु एक जगदीता यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला संघाच्या निर्मितीपासून 100 वर्ष पूर्ण झाले. सगळ्या महाराष्ट्रभर नव्हे भारतभर शताब्दी वर्ष संघाचं साजरं व्हायला लागले. त्या निमित्ताने एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आदर्श शाळेजवळ चिखलीला एक राम मंदिर तिथल्या भक्तांनी बांधलं. महाराजांच्या हातून रामाची स्थापना झाली. आणि हिवाळ्यामध्ये संघाचे हिवाळी वर्ग होत असतात. संघाचे हिवाळी वर्ग होतात. तो 3 दिवसाचा 5 दिवसाचा काहीतरी वर्ग होता. आणि शेवटच्या दिवशी गोळवेलकर गुरुजी परमपूज्य गोळवेलकर गुरुजी त्या ठिकाणी येणार होते. त्याच्या कानावर कोणीतरी घातलं की प्रल्हाद महाराज साखरखेड्यात आलेले आहे. आणि प्रल्हाद महाराजांनी सुद्धा एक निरोप पाठवला त्या मंडळीकडे की बाबूराव राजे होतेच त्याच्यात, आपल्याला गोळवेलकर गुरुजींची भेट घेतली आहे. योगायोग आदर्श शाळेमध्ये त्या हिवाळी वर्गाचं आयोजन केलेलं होतं. 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. महाराज तिथे आलेले होते. गोळवेलकर गुरुजी आले, रामाला नमस्कार केला आणि आपल्या प्रल्हाद महाराजाला डोकं ठेवून नमस्कार केला. वयाला जवळपास बरोबरीचे असावे गुरुजी. महाराज म्हणाले, बा गुरुजी, आपण एवढं राष्ट्रीय कार्य करता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं तेच लोकांच्या मनाची मरगळ झटकून त्यांना प्रपंचाचा वेळ काढून राष्ट्राकडे लावायचं मोठं काम आपण करत आहात. आज मुलं आपल्या आईबाबाचं ऐकत नाही, पण तुमचं नाव काढले की इतके लोक जमा होतात. आज इथे 5 दिवसापासून इतके लोक जमा झालेले आहेत. इतके संघाचे कार्यकर्ते राष्ट्रकार्य करतात. तुम्ही मला नमस्कार करू. महाराज, आमचं जे कार्य चालू आहे ना, तुमच्यासारख्या संतांच्या आशीर्वादाने चालू आहे. तुमच्या आशीर्वादाला असलं गरजेचं आहे. आणि महाराज, मी पहिला राम भक्तच आहे. मी जालन्याच्या राम मंदिरात 6 महिने होतो म्हणाले. आपल्याला माहित नसेल पुष्कळ लोकांना. गोळवेलकर गुरुजी आपल्या इथं 6 महिने झालेले आहेत. त्यांचे मामा एक रामभाऊ शौचे म्हणून हे आपल्या इथं मंदिरात होते बांधकामाच्या वेळेला. तेव्हा गुरुजी आले, तरुणच होते, राहिलेले तिथे आपले. तर त्यांनी त्याची खूप म्हणून रामदासी पद्धतीने सवय म्हणून दाखवली. महाराजाला जोहार करून नमस्कार करून दाखवला. काय लोकांनी टाळ्या वाजवल्या. आमचे महाराज सनातनी होते. प्रल्हाद महाराज सनातनी होते. पण राष्ट्र कार्यासाठी तुम्हाला सांगितलं ना, संघाच्या लोकांना भेटण्यासाठी आमचे प्रल्हाद महाराज कारागृहामध्ये गेले. हे राष्ट्रीय भक्तोगी त्यांची. प्रत्येकावर 4 ऋण असतात. पहिलं ऋण आहे राष्ट्राचं. ज्या राष्ट्रात आम्ही जन्माला आलो. आमच्या या पृथ्वीची एवढी किंमत आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. ही पृथ्वी एवढी पावन आहे. स्वर्गीनो पेत विचंदी लोकम निलयनस्तदा. पृथ्वीवर जन्म घ्यायला लागावा म्हणून परमेश्वर सुद्धा तडफड करतो. म्हणून राष्ट्राचं कार्य हे पहिलं आहे. आई वडील हे दुसरं आहे. धर्म हे तिसरं आहे. आणि स्वतःचा मोक्ष साधणं हे चौथं आहे. पुरुषार्थाचे प्रकार आहेत. तसा हा प्रकार आहे. त्या प्रल्हाद महाराजांनी 80% महाराजांचे भक्त संघाच्या कार्यातले आहे. एकच कार्य आहे सनातन धर्माला पाहून. प्रल्हाद महाराजांचं कार्य आहे
तर केवळ राष्ट्रभक्ती म्हणून गोळवलकर गुरुजीचं कार्य आहे. आज प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक विभागामध्ये ते कार्य चालू आहे. साली प्रल्हाद महाराजांनी रामेश्वरची यात्रा काढली. म्हणजे त्यांना काहीच करायचं नव्हतं, त्यांची झालेली होती रामेश्वर यात्रा नव्हता. एकदा आमच्या जालन्यातले पंडितराव कुंभेफळकर प्रल्हाद महाराजांना जुमायला घेऊन जाऊन आले होते. त्याच्या आधी एकदा महाराज जाऊन आले रामानंद महाराजांच्या काळात. पण लोकांनी सांगितलं महाराज तुमच्यावर यात्रा करायची इच्छा, त्रिधाम यात्रा, त्रिधाम जगन्नाथपुरी, रामेश्वर, द्वारका, त्रिधाम यात्रा रामेश्वरला. महाराज प्रत्येक ठिकाणी किती लोक होते माहिती आहे प्रवासात महाराजाबरोबर? 500 लोक होते. 500. 9 गाड्या होत्या मोठ्या, 50 सीटर 9 गाड्या. आता तुम्हाला थोडं अवघड वाटेल पण जे होतं ते सांगतो. प्रवासात सुद्धा महाराजांचं सनातनी आचारसंहिता त्यांनी पाळली. एक स्वयंपाकाची गाडी असायची, त्या सगळं स्वयंपाकाचं सामान, गॅस सिलेंडर काय काय असायचं ते. दुसरी एक गाडी स्वयंपाकी आणि व्यवस्थापक तिथे गेल्या ती धर्मशाळा घालून पुसून काढून स्वयंपाक धुवून पाणी मारून शेगडी आलं, स्वयंपाक लोक स्वयंपाक करायचे असं असतं. आणि तिसरी एक गाडी होती 20 सीटर, तिला त्या काळात हाफ टन असं म्हणत होतं. ती कोणासाठी होती माहिती? हा लक्षात आहे. 350 महिला होत्या. कोणालाही अडचण आली तर तिने त्या गाडीत बसायचं, या गाडीत बसायचं नाही. अशी यात्रा ऐकली पण नसेल. पाहता काय ऐकली पण नसेल. आमच्या प्रल्हाद महाराजांनी करून टाकली. त्या गाडीत तीच बसायची. कधी कधी 4-5 महिला असायच्या, गाडी रिकामी. महाराजांची सेवेकरी होते, त्यांना त्या गाडीत लोक घालायचे, जाते ती रिकामी आहे. पण त्या बिचाऱ्यांची अवस्था अशी असायची, कुठे उतरले की आधी स्नान करा मग पाणी प्या. हे महाराजांना समजलं. महाराज म्हणले अरे ज्या बायकांना अडचणी त्यांचे नवरे पप्पाला त्या गाडीत, त्या ब्रह्मचार्याला कशाला ताप पाहिजे त्याचा. विनोदाचा भाग सोडा. पण महाराजांनी 400 लोकांना 500 लोकांना घेऊन यात्रा अशी काढली, तिथे सुद्धा त्यांनी त्यांचा एकही आचार नियमाचा भंग होऊ दिला नाही. यात्रा आली रामेश्वरला आणि ठरलं होतं की 3 दिवस मुक्काम करायचा. एक दिवस देवदर्शन. काय सांगावं तुम्हाला, 500 लोकांची दिंडी निघाली ना, क्षेत्रावरचे लोक यायचे हो पाहायला. कोण महात्मा? 500 लोक. राघव राजा जय 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 रघुपति राघव राजा रामपति राघव सीताराम. जानकी जीवन स्मरण जय नमः पार्वती हर हर हर. पहिला दिवस देवदर्शन, दुसऱ्या दिवशी ते 24 कुंडाचं स्नान आणि भगवान रामेश्वराला लघुरुद्राचा अभिषेक. त्या दिवशी बिट्ट्याचं जेवण. बिट्ट्या का? सुरमा आवडतो ना शंकराला, त्याला बुंदी आवडत नाही, जिलेबी आवडत नाही, सुरमा. म्हणून सगळ्यांना बिट्ट्या आणि परमेश्वराला सुरमाचं जेवण सगळं झालं. आणि तिसऱ्या दिवशी मुद्दाम मुक्काम ठेवला होता, सूर्योदय पाहायचा. समुद्रातून सूर्य आणि अस्त एक दिवस मुक्काम करायचा. लोकांना कोणाला नौकानयन करायचं, काय करायचं. संध्याकाळची आरती झाली, संध्याकाळची बरं आदल्या दिवशी संध्या झाली महाराजाची. आणि महाराजांनी संयोजकाला बोलवलं. हे बघा, रामाची इच्छा आज इथे मुक्काम व्हावा अशी नाही, इथून आपल्याला पुढच्या मुक्कामाला जायचं. माणसं किती बरोबर आहेत? रेल्वेच्या काळामध्ये एकदा सकाळी एकदा संध्याकाळी 2च वेळेला यायची. रेल्वे नसायची. रेल्वेची
14-15 डबे आणि ठरलेलं दुसऱ्या दिवशीचं बुकिंग